नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एओनायस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला जो प्रश्न आहे, चौथा दिवस, नवीन प्रश्न. प्रश्न काय आहे तो तुम्ही बघितला असेल आपल्या ग्रुपमध्ये आणि त्याचं काय मॉडेल आन्सर असू शकतं त्याच्या संबंधित आपण डिस्कशन करणार आहोत. महत्वाचं म्हणजे काय की प्रश्न खूप सोपी होता. पुन्हा एकदा मागील वर्षाचा जो पेपर आहे म्हणजे राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षेचा त्यातीलच प्रश्न आहे. पुन्हा 30 शब्दासाठी तो प्रश्न विचारला गेलेला होता. इथे मी तुम्हाला तो 150 शब्द 10 मार्कासाठी दिलेला आहे. प्रश्न आपल्या सिलेबसला पकडूनच आहे, कुठे बाहेर नाही आहे. आयोगाने दिलेल्या सिलेबसचा प्रश्न आहे. सोपी प्रश्न आहे आणि अगदी अशा प्रश्नाची उत्तर तुम्हाला एथिक्सचं पुस्तक वाचलं म्हणूनच देता येतं असं बिलकुल नाही. तुझं ऑब्झर्वेशन जर प्रॉपर असेल किंवा तुम्ही जर सोसायटीमध्ये प्रॉपरली राहिले असाल किंवा सोसायटीमधल्या ज्या गोष्टी असतात त्या जर तुम्ही अनुभवल्या असेल तर अशा प्रश्नाची उत्तर देणे तुमच्यासाठी खूप सोपी बनतं. किती सोपी प्रश्न आहे बघा की मूल्य रुजविण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. फक्त आता आपल्याला काय करायचं आहे की उत्तर हे इथिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नीतिशास्त्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यू लिहायचं आहे. तर इथे प्रश्न दिलेला होता की मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. एक्सप्लेन द रोल ऑफ फॅमिली इन इनकल्केटिंग व्हॅल्यूज. आता फॉरगेट अबाउट एनी बुक, म्हणजे पुस्तकाच्या बाहेर विचार करा की बाबा हा प्रश्न तुमच्या पुढे आला असता तर तुम्ही काय विचार केला असता की मी एखाद्या XYZ पुस्तकामध्ये काय वाचलं आहे असा विचार केला असता का. मला जर समजा माझ्या पुढे जर हा प्रश्न आला असता आणि मी समजा इथिक्सचं 0 वाचन केलं असतं तर मला या प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं नसतं का. आलं असतं. कारण का, अरे तुम्ही सोसायटीमध्ये राहता, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा भाग आहात, करेक्ट, आणि तुमच्यावर मूल्यांची रुजवण लहानपणीपासून झालेली आहे. मग अशा याच्यात जर तुम्ही एक विचार जरी दिला की लहानपणापासून मी जसं जसं मोठा होत गेलो तसं जसं माझ्यावर कसे मूल्य रुजवण्यात आलेले आहेत, कुटुंबाची काय भूमिका राहिलेली आहे, त्याही गोष्टी जर तुम्ही लिहिल्या असत्या. पण पुन्हा एकदा नीतिशास्त्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, नीतिशास्त्राचा पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय की नीतिशास्त्रासंबंधीचे जे शब्द असतात ते तुमचे वापरले गेले पाहिजे. नाहीतर अदरवाईज ते उत्तर खूप जेनरिक वाटतं. म्हणून तुम्हाला अशा प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कुठल्या पुस्तकांचं वाचन करण्याची गरज नाही. फक्त तुमची शब्दावली जी असतं म्हणजे शब्दसंग्रह जो आहे इथिक्सचा तो जरी स्ट्रॉंग आहे आणि थोडं तुमचं अॅनालिटिकल पॉवर, विश्लेषणात्मक बुद्धी जर चांगली असेल तर तुम्ही अशा प्रश्नाचे उत्तर विदाउट रीडिंग एनी वर्ड फ्रॉम एनी बुक यू कॅन राईट आन्सर. ठीक आहे. आता काय उत्तर लिहिलं जाऊ शकत होतं आपण ते बघूया. तर बघा, सुरुवातीला पुन्हा एकदा की आपल्याला जर आपण या प्रश्नाला डिकोड करतो म्हटलं तर काय डिकोड करायचं आहे की मूल्य जे आहे ते रुजविण्यामध्ये कुटुंबाची भूमिका स्पष्ट करायची आहे. म्हणजे कुटुंब कशा कशा प्रकारे तुमच्यावर, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या मुलावर लहानपणीपासून आपण कुटुंबात वाढतो म्हणून बाल्य अवस्थेपासून तर जसं जसं तो मोठा होतो तसं तसं त्याच्यावर कुटुंब कशा पद्धतीने मूल्य रुजवतं त्याबद्दलच आपल्याला लिहायचं होतं. तर मग त्यामध्ये हेडिंग काय असणार आहे, सिंपल आहे. जे डिमांड असतं, मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, जे डिमांड असतं तेच तुमचं काय होतं, हेडिंग होतं. हे लक्षात ठेवा. जे डिमांड असतं तेच तुमचं हेडिंग असायला पाहिजे. आता हेडिंग वगैरे ऑब्वियस आहे की आपण ते मुख्य जो गाभा असतो त्यामध्ये लिहितो, मुख्य भाग जो असतो उत्तरात त्यामध्ये लिहितो. पण तत्पूर्वी आपल्याला प्रस्तावना लिहिणे महत्वाचं आहे. प्रस्तावना काय असू शकली असती ते एकदम सोप्या भाषेत जर बघितलं तर कुटुंब हे सामाजिकरणाचे प्राथमिक माध्यम आहे. म्हणजे फर्स्ट मीडियम आहे सामाजिकरणाचे. सामाजिकरण म्हणजे काय, सोशलायझेशन. सोशलायझेशन म्हणजे काय, बेसिकली असं समजून घेऊया की तुम्ही जेव्हा तुमचा जन्म होतो किंवा एखादं मूल जेव्हा वाढतं तर पहिल्यांदा त्याला जे काही समाजामध्ये वावरायचं असतं त्या संबंधीचं पहिलं जे सोशलायझेशन, सामाजिकरण होतं ते डायरेक्ट समाजात होत नाही, ते पहिल्यांदा तुमच्या कुटुंबात होतं. म्हणून कुटुंब काय आहे, सामाजिकरणाचे प्राथमिक माध्यम आहे, फर्स्ट मीडियम. त्यानंतर हे मूल्यांचे पहिले विद्यालय आहे आणि मूल्य रुजवण्यासाठी जे पहिलं विद्यालय आहे. मॅक्झिमम मूल्यांची जडणघडण हे प्राथमिक दृष्ट्या हे तुमच्या कुटुंबातच होते. क्लिअर. त्यानंतर बघा, जसं की आपण बघतो की कुटुंबामध्ये प्रेम, त्यानंतर मार्गदर्शन, शिस्त, संस्कार, त्या पलीकडे आदर्श, आचरण याच्या माध्यमातून कुटुंब व्यक्तीमध्ये नैतिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि चारित्र्यात्मक मूल्य रुजवते. क्लिअर. आपण बघितलं की प्रेम भावना, आई वडील तुमच्यावर प्रेम करतात, करेक्ट, तुमचे कुटुंबातले जे व्यक्ती तुमच्यावर प्रेम करतात, त्या पलीकडे तुम्हाला ते मार्गदर्शन देतात, शिस्तीत ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर संस्कार तुमच्यावर करतात आणि आदर्श आचरण याच्या माध्यमातून तुमच्यावर मग नैतिक, सांस्कृतिक, सामाजिक व चारित्र्यात्मक मूल्य रुजवले जातात. सिंपल, क्लिअर, एवढं तर ठीक आहे. पुढे, त्यामुळे काय होतं की जबाबदार, संवेदनशील आणि नैतिक नागरिक घडविण्यात कुटुंबाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. क्लिअर. की प्राथमिक विद्यालय आहे कुटुंब आणि त्याच कुटुंबातनं तुमच्यावर संस्कार घडवले जातात, चारित्र्यवान अशी मूल्य तुमच्यात रुजवले जातात. त्यामुळे एक सुजाण नागरिक, जो सुजाण नागरिक जबाबदार, संवेदनशील आणि नैतिक असा नागरिक घडतो.
म्हणून आपल्या कुटुंबाची भूमिका एक चारित्र्यवान व्यक्ती, नैतिक व्यक्ती बनवण्यात मोठी भूमिका बजावते. तर अशी सोप्या भाषेत तुम्ही प्रस्तावना लिहू शकले असते. क्लिअर? आता पुढे बघा. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की मेन बॉडीमध्ये तुमचं जे टायटल आहे, ज्याला मेन हेडिंग म्हणतो, ते काय असतं की क्वेश्चन मध्ये जे काही डिमांड असतं, मग एक डिमांड असू द्या, 2 डिमांड असू द्या, प्रश्नांच्या किती मागण्या आहेत त्या पहिले शोधायच्या. आपल्या क्वेश्चन मध्ये एकच मागणी आहे की मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. कुटुंबाची भूमिका तुम्हाला स्पष्ट करायची आहे. तर मग अशा याच्यात एक जे काही आपली डिमांड आहे त्या डिमांडच आपलं काय असणार आहे, तर टायटल असणार. काय टायटल असणार? टायटल इन द सेन्स हेडिंग असणार आहे. करेक्ट. आता बघा काय की मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका. आता कुटुंबाची भूमिका काय काय असू शकते? पहिलं तर रोल मॉडेलिंग, आदर्श आचरण. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने आचरण करावं हे तुम्हाला शिकवलं जातं. पण ते कसं शिकवलं जातं की तुमच्याच आई वडिलांच्या आचरणातून. पहिल्यांदा कसं संस्कार रुजवले जातात, तर तुमच्या घरी जी काही वडीलधारे माणसं असतात, ठीक आहे, मग आई असू द्या किंवा आई असू द्या की बाबा असू द्या किंवा आई आपले आजी आजोबा असू द्या किंवा मोठा भाऊ बहीण असू द्या, तर यांच्या आचरणातूनच व्यक्ती काय करतो? शिकतो. कुठलाही मुलगा शिकतो. तर बघा की मुले आपल्या पालकांचे, ज्येष्ठांचे वर्तन अनुकरण करतात. पालकांचे नैतिक आचरण. बघा, समजा पालकांनी जर नैतिक आचरण केले तर मुलांच्या व्यक्तिमत्वाचा ते काय बनतात? पाया बनतात आणि पाया घातला जातो. पहिल्यांदा त्याला असं कर तसं कर सांगण्याची गरज नाही. तुमच्या कृतीतून, म्हणजेच की पालकांच्या कृतीतून तो मुलगा मुलगी आपोआप शिकत जातो. करेक्ट. म्हणजेच काय की आदर्श आचरण, कुटुंबातील जे आदर्श आचरण आहे त्यातनं मुलांवर किंवा जे काही छोटे आपले मुलं आहेत, नवजात मुलं वगैरे आहेत, ज्याची समज जेव्हा डेव्हलप होत असतं त्याच्यावर संस्कार घडवले जातात. उदाहरण बघा, समजा जर तो मुलगा ऑब्झर्व करत असेल की पालकांनी हरवलेले पाकिट त्याच्या मालकाला परत दिले, तर तुम्हाला काय प्राऊड फील होतं की माझ्या वडिलांनी बाबा ज्या व्यक्तीचं पॉकेट हरवलं होतं ते परत केलं. क्लिअर? त्या पलीकडे की लाच देण्यास नकार दिला. समजा जर एखाद्या ठिकाणी जर तुम्ही गेले, तुमच्या आईसोबत गेले आणि तिला म्हटलं की बाबा नाही हे काम करायचं असेल पैसे द्यावं लागतं, समजा तुमचंच कुठलं तरी सर्टिफिकेट काढायचं आहे, पण ती काय म्हणते नाही मी देणार नाही, नियमात बसत नाही, तर तुम्हाला काय फील होतं की नाही बाबा माझी आई अशा कुठल्याच दबावाला बळी पडत नाही आणि कुठेच लाच देण्यास ती म्हणजे लाच देण्यास ती तयार होत नाही. करेक्ट. मग याच्यातनं काय होतं की भ्रष्टाचार करू नये, लाच देऊ नये, असे तुमच्यावर एक प्रकारचं काय होतं की एक संस्कार रुजवले जातात. आणि त्या कारणाने मग यामुळे मुलांमध्ये प्रामाणिकपणा आणि सचोटी, इंटिग्रिटी रुजवल्या जाते आहे. क्लिअर? म्हणजेच काय की रोल मॉडेलिंग जे आहे, म्हणजे पालकांचं जे अनुकरण केलं जातं मुलांकडनं, त्यातनंही मुलांवर काय होतं तर मूल्यांची रुजवण होतं. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय लिहू शकले असतो तुम्ही की नैतिक व चारित्र्य शिक्षण, त्याला मॉरल आणि इथिकल एज्युकेशन म्हटलं जातं. याची रुजवण कशी होते? बघा की कुटुंब मुलांना काय योग्य आहे काय अयोग्य आहे, तसंच काय सत्य आहे काय असत्य आहे यातील फरक शिकवतात. की खोटं बोलू नये, काय सत्य काय असत्य, करेक्ट, त्यानंतर काय योग्य काय अयोग्य, ते या संबंधित कुटुंब त्या मुलांवर काय करतात ते संस्कार घडवतात. त्यामुळे काय होतं की प्रामाणिकपणा, न्यायबुद्धी आणि नैतिक धैर्य विकसित होते. क्लिअर? ठीक आहे. आता बघा मी इथे ना असे टिक करतोय ना, हे शब्द अशा पद्धतीने तुमचे ना उत्तरात आले पाहिजे. इथे बघा, त्यानंतर नैतिक आचरण, त्यानंतर प्रामाणिकपणा व सचोटी, हे शब्द आले पाहिजे. यालाच म्हटलं जातं की तुम्हाला इथिक्सचा आन्सर बनवायचा आहे. इथिक्सचा आन्सर बनवायचा असेल तर हे आहे इथिक्सची ओकॅबलरी, शब्दसंग्रह. या शब्दसंग्रहाला तुम्ही एक वेळा पाठच करून घ्या. किती शब्द आहेत मी सांगतो, मोजून 60-70 शब्द असतील. आणि हे शब्द आपल्याला काही नव्याने पाठ करायचं असं नाहीये, हे आपल्याला माहिती आहे. पण होतं काय, खूप वेळ आपल्याला ते आठवत नाही. म्हणून सगळ्यात पहिला टास्क तुम्हाला काय करायचा आहे की असे जितके काही शब्द असतील मी तुम्हाला त्याची लिस्ट प्रोव्हाइड करून देईल, पण असे किती शब्द असतील त्याची एक ना तुमच्याकडे लिस्टच असायला पाहिजे. इथिक्सचा अभ्यास करताना सुरुवातीला पूर्णचे पूर्ण ते 50-60 शब्द तुम्ही एक वेळा वाचूनच काढा, जेणेकरून तुमचं ब्रेन काय होईल, रिवायर्ड होत चालेल. पुन्हा पुन्हा ते जर तुम्ही बघाल तर तुमच्या डोक्यात ते आतमध्ये खोलीत बसून जाईल की बाबा इथिक्स म्हणजे हे शब्द. करेक्ट. आणि जिथे जिथे ते शब्द लागू पडतात तिथे तिथे ते तुम्ही वापरायलाच पाहिजे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की इथिक्सचा आन्सर जर इथिक्सचा वाटायचं असेल तर तुम्हाला असे शब्द वापरायचे असतात. फक्त पहिली लाईन लिहून सोडू नका. पहिली लाईन सोडून तुम्ही डायरेक्ट उदाहरण देऊ शकले असते की बाबा कुटुंब मुलांना योग्य अयोग्य सत्य असत्य यातील फरक शिकवतं, पण त्यातनं कुठलं मूल्य रुजवले जातात तर मग प्रामाणिकपणा, न्यायबुद्धी, नैतिक धैर्य विकसित होतं. आता पहिली लाईन लिहून डायरेक्ट उदाहरण द्याल तर तुम्हाला इथिक्स सारखं ते उत्तर वाटणार नाही, एकदम जेनरिक वाटत. करेक्ट. खाली काय लिहिलेलं आहे उदाहरण जर बघितलं आपण तर पालकांनी परीक्षेत कॉपी करण्याऐवजी प्रामाणिकपणे कमी गुण स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे, यामुळे सचोटी व नैतिक निर्णय क्षमता विकसित होते.
समजा जर एखादा पॅरेंट्स म्हणत असेल की बाबा नाही, मला कमी मार्क मिळाले तरी चालेल, पण अयोग्य मार्गाने तू जास्तीचे मार्क जर मिळत असतील ते मला पटणार नाही. तू कमी मार्क मिळाले तरी चालेल, तुझा प्रामाणिकपणा असायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्याला वाटतं की ठीक आहे, माझे आई वडील काय म्हणतात, माझे पालक म्हणतायत ना कमी मार्क चालेल, पण चुकीच्या गोष्टी करू नये, अयोग्य गोष्टी करू नये. याच्यातनं काय होतं, मुलांमध्ये मग प्रामाणिकपणा आणि सचोटी या तर रुजल्या जातात, त्याही पलीकडे नैतिक निर्णय क्षमता ही विकसित होते की कुठली गोष्ट करावी. एखादी जर तुम्हाला जर चान्स जरी असेल कॉपी करण्याचा, पण तुम्ही कॉपी करणार नाही. कारण का, आई वडिलांनी सांगितलेलं आहे, तुमच्यावर संस्कार घडवलेले आहेत. करेक्ट. तुम्हाला जर चान्स मिळाला, एखाद्या बाजूने म्हटलं की अरे नाही, मला या प्रश्नाचं उत्तर येत आहे आणि हे घे तू लिह, माझं पाहून तुम्ही काय म्हणाल, तुम्ही म्हणाल की नाही, मला कमी मार्क मिळाले तरी चालेल, पण मी तुझं उत्तर बघणार नाही. मला असे मिळालेले मार्क माझ्यासाठी ते एका प्रकारे आपण म्हणू की काही कामाचे नाही, किंवा ते माझ्यासाठी इतकेही चांगले नाही. ठीक आहे, क्लिअर. नाव नेक्स्ट आणखी काय होतं, कशा पद्धतीने मूल्य रुजवले जातात. तर पुढला पॉईंट जो आहे तिसरा, तो म्हणजे भावनिक विकास, इमोशनल डेव्हलपमेंट. कशी होते बघा, तुम्ही आजारी पडले, कोण तुम्हाला सगळं त्याची काळजी घेतला जातं, आई वडिलांकडनं, तुमच्या भावंडांकडनं. करेक्ट. मग अशा याच्यात तुम्हाला त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण होते की बाबा मी जेव्हा एखाद्या अडचणीत होतो किंवा माझी तब्येत जेव्हा बरोबर नव्हती, तेव्हा माझ्या आईवडिलांनी, माझ्या भावंडांनी माझी काळजी घेतली. त्यातनं प्रेमाची, आपुलकीची भावना निर्माण होते. मग भावनिक विकास अशा पद्धतीने लहानपणापासूनच होतो. म्हणून बघा की मोठं झाल्यावरही तुम्हाला आपल्या आईवडिलांबद्दल इतकी आत्मीयता असते की नाही बाबा, तुमचं एक गोल असतं, ते हिडन गोल ज्याला म्हणतो आपण, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जरी एखादा कुठला तरी मोठा व्यक्ती बनायचा असेल, IAS IPS किंवा मग डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार जरी बनायचं असेल, तुम्हाला एखादा मोठा इंजिनियर, डॉक्टर जरी बनायचं असेल, हे तुमचे पर्सनल गोल झाले. पण त्या पलीकडे तुम्ही एक त्याच्या सोबत असंही ध्येय ठेवता की जर मी मोठा झालो तर मी, माझ्या आईवडिलांनी माझ्यावर जे काही एक झटलंय माझ्यासाठी, किंवा माझ्यासाठी लहानपणापासून जे त्यांनी एक डेडिकेशन, समर्पण दाखवलेलं आहे, त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. हा एक भावनिक काय म्हणतात, एक अटॅचमेंट आहे त्याच्यासोबत, इमोशनल अटॅचमेंट आहे. हे का होतं, कारण लहानपणीपासून त्यांनी तुमच्यासाठी गोष्टी केलेल्या असतात, त्यांनी तुमच्याबद्दल समर्पण वृत्ती दाखवलेली असते. करेक्ट. मग तुमची समर्पण वृत्ती जेव्हा तुम्ही एबल बनता, तुम्ही पायावर उभे होता, तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी त्या गोष्टी करण्याचा भाव तुमच्यात निर्माण होतो. म्हणजे भावनिक विकास, इमोशनल डेव्हलपमेंट. प्रेम, आपुलकी, भावनिक आधारामुळे सहानुभूती आणि करुणा विकसित होते. का करुणा विकसित होते? करुणा भावना म्हणजे काय, दुसऱ्याची मदत करणे. म्हणजेच काय की एखाद्याची परिस्थिती जर खूप वाईट असेल तर त्या वाईट परिस्थितीत त्याला बाहेर काढणे आणि त्याला चांगल्या पद्धतीने पुढे मार्ग दाखवणे, याला करुणा भावना म्हणतो. सहानुभूती काय, एखाद्याचं दुःख हे कसं आहे ते समजून घेणे, किंवा मग ते कसं कमी करता येईल याबद्दलचा काहीतरी भाव निर्माण होणे. या गोष्टी का झालेल्या आहेत, कारण तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर तुमच्याबद्दल जेव्हा काळजी केली, तेव्हा तुम्ही त्यांच्यातला करुणाभाव आणि सहानुभूती अनुभवली, आणि त्या कारणाने मग तुमच्यामध्ये सहानुभूती आणि करुणा भावना रुजल्या गेले. क्लिअर. त्यानंतर बघा, मुलांमध्ये भावनिक परिपक्वता आणि निर्माण होते. यामुळे काय होतं, भावनिक परिपक्वता निर्माण होतं. उदाहरण जर बघितलं, कोविड-19 महामारी दरम्यान अनेक कुटुंबाची वृद्ध सदस्यांची काळजी घेतली, तसंच गरजू शेजाऱ्यांना मदती केली. आपण बघितलं की बाबा जेव्हा गरज पडली, कारण आपण कोविड काळात जर आपण पर्टिक्युलरली बघितलं, भरपूर काही असे जे आपण कामगार म्हणतो, जे बिहार वगैरे अशा स्टेटमधनं महाराष्ट्रात कामाला आले होते, तर ते बिचारे सगळे अडकून पडले. तसंच आपल्या आजूबाजूला भरपूर असे व्यक्ती आहेत की जे कदाचित मानून चला की भीक मागून आपलं सर्व्हायव्हल करतात, किंवा मग असेही लोक आहेत जे बिचारे हातावर खाणे म्हणतो आपण, म्हणजे एक मजूर लोक. करेक्ट. तर त्यांचं असं असतं की आज पैसे कमवले आणि संध्याकाळी त्यांच्या घरचा काय म्हणतो की चूल जळतं त्यांच्याकडे, म्हणजे की स्वयंपाक बनतो. मग अशा याच्यात त्यांना जर कामच नसेल तर मग त्यांचा स्वयंपाक कसा बनला असं, ते तर भुकेले होते. मग अशा याच्यात बघा की भरपूर घरांनी ज्यांच्याकडनं मदत करता येतं त्यांनी सढळ हातांनी मदत केली आहे लोकांना. रोज काहीतरी जेव घातलेला आहे, ज्यांना जशी गरज त्यांना पैसे देऊ केलेला आहे, किंवा मग समजा मेडिकल फॅसिलिटी पाहिजे त्या देऊ केलेल्या आहेत. हे काय दाखवतं तुमचं, हे दाखवतं भावनिक आधार, सहानुभूती. ठीक आहे. यामुळे सहानुभूती, करुणा, त्याग यासारखी मूल्य दृढ झालेली आहे. करेक्ट. आपण हे अनुभवलं. करेक्ट. पुढे त्यानंतर काय होतं की सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यही रुजवले जातात. कशा पद्धतीने, कल्चरल अँड सोशल व्हॅल्यूज म्हणतात. जसं की आपल्या कुटुंबात लहानपणीपासून काही ना काही सण उत्साह आपण साजरे करतो. तसंच जर म्हटलं की शेजारी आहे, किंवा मग कुठला तरी एखादा सामाजिक असे प्रोग्राम आहे, त्याच्यात आपण सहभागी होतो. मग त्यामधले सामाजिक प्रोग्राम हे आपल्याच धर्माचे असतील असंही नाही, किंवा आपल्याच किंवा जे आपण म्हणतो की समाज आहे त्या समाजाचाच प्रमाणे तो एखादा काही उत्सव वगैरे साजरा केला जातात असंही नाही. पण आपण समाज त्या लग्न वगैरे मध्ये जेव्हा सहभागी होतो, तेव्हा ते आपल्या समाजाचं असेल, किंवा आपल्या जातीचं, किंवा आपल्या परंपरेनुसार होत आहे, याला आपल्या काहीच अडचण नसते.
आपल्याला फक्त तो माझा शेजारी, तो माझा मित्र, तो माझे काका काकू म्हणजे की शेजारी राहणारे, तर या अनुभवाने, या भावनेने तुम्ही त्यांच्यासोबत काय होता, सामील होता. आणि अशातच आपण काय म्हणतो की सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्य जपली जातात. तर कुटुंब परंपरा, संस्कृती, सामाजिक रूढी पुढील पिढीकडे पोहोचवतात. हे कुटुंबाचं जे काही संस्कार मूल्य आहे त्यातनं घडतं आहे. क्लिअर? पुढे विविधतेचा आदर आणि सामाजिक सलोखा वाढतो. सगळ्यात महत्वाचं विविधतेचा आदर. म्हटलं मी तुम्हाला की सामाजिक प्रोग्राम आहे. समजा जर मानून चला की मी मुस्लिम आहे आणि एखादा गणपतीचा प्रोग्राम होतो आहे माझ्या एरियामध्ये, तर मी तिथे सामील होतो. करेक्ट? मी समजा हिंदू आहे पण एखाद्या ईदचा प्रोग्राम होत आहे, समजा जर मी त्याच्यात सामील झालो, त्यांना मदत केली, तर मला वाटतं की बाबा प्रत्येकच धर्माचे आपले काहीतरी सण साजरे केले जातात, तर त्यांना तो साजरे करण्याचा अधिकार आहे. करेक्ट? आणि त्यांच्यात जर सरळ हाताने मदत करता आली तर करायला पाहिजे. क्लिअर? म्हणजेच काय, विविधतेचा आदर आणि सामाजिक सलोखा वाढतो. क्लिअर? त्यानंतर पुढील काय आणखी गोष्ट घडतं, तर 5वा पॉईंट. अच्छा, उदाहरण जर बघितलं तर दिवाळी, ईद, ख्रिसमस, त्यानंतर गुरुपर्व यासारखे सण एकत्र साजरे केल्याने सहिष्णुता, बंधुभाव आणि सर्व धर्म समभाव विकसित होतो. तिन्ही शब्द हे इथिक्सचे आहे, नीतिशास्त्राचे आहे. ते तुम्हाला पाठ करायला लागणार किंवा लिहाच लागणार. मी तुम्हाला पहिलेच म्हटलंय की लिहिताना तुम्ही तुमच्या साध्या शब्दात स्टेटमेंट लिहा, पण त्याच्यामध्ये तुम्हाला असे शब्द लिहिता आले पाहिजे, तेव्हा जाऊन ते इथिक्सचं उत्तर वाटतं. ठीक आहे? सर्व धर्म समभाव, बंधुता, सामाजिक सलोखा याला म्हणतात इथिक्सचा उत्तर लिहिणे. क्लिअर? पुढील पॉईंट आहे की जबाबदारी आणि शिस्त, रिस्पॉन्सिबिलिटी अँड डिसिप्लिन ही आपल्या कुटुंबाकडनं शिकवली जाते. कशी? बघा, की घरातील लहान मोठी कामे मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करतात. आपल्याला लहानपणीपासून काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या जातात. जा बाबा दुकानात हे घेऊन ये, जा बाबा तुला चक्कीवर जाऊन दळून आणायचं आहे. करेक्ट? अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी सांगितल्या जातात. तर मग अशा याच्यामध्ये तुमच्यामध्ये काय होतं, जबाबदारीची भावना निर्माण होतात. करेक्ट? की बाबा हे काम माझं आहे. प्रत्येक वेळेस मानून चला की एखाद्या घरात एखादा मुलगा असेल, तो सगळ्यात मोठा आहे, त्याला मग लहानपणीपासून सांगितलं जातं, जा बाबा चक्कीवरनं तू दळून ये. त्याला माहिती असतं की प्रत्येक महिन्यात कदाचित एक वेळा जर मला चक्कीवर दळायचं असेल, ती रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे, ती जबाबदारी माझी आहे. करेक्ट? समजा जर तुमच्या घरामध्ये एखादा लहान भाऊ किंवा बहीण असेल, तिला म्हटलं की बाबा जा झाडांना पाणी घाल, तर सकाळी उठून झाडांना पाणी घातलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. त्याला दिलं गेलेलं ते कर्तव्य आहे. त्यातनं जबाबदारीची भावना निर्माण होते. म्हणजे जबाबदारी आणि शिस्त, रिस्पॉन्सिबिलिटी याही कुटुंबाद्वारेच तुमच्यात रुजवल्या जातात. तर कर्तव्य परायणता, आत्मशिस्त विकसित होते. जसं उदाहरण, मुलांना झाडांना पाणी घालणे, स्वतःची खोली स्वच्छ करणे, आजी आजोबांची काळजी घेणे यासारख्या जबाबदाऱ्या दिल्यास कर्तव्य भावना आणि शिस्त विकसित होते. पुन्हा एकदा शब्द लिहिता आले पाहिजे. शब्द जर तुमचे मिस होत असेल तर मग ते इथिक्सचा आन्सर वाटत नाही. तर असे शब्द तुमचे आलेच पाहिजे, लक्षात ठेवावं. त्यानंतर पुढील पॉईंट काय आहे, लिंग समानता, व्हेरी इम्पॉर्टंट. असे पॉईंट तुमचे आलेच पाहिजे. बाकी तर ठीक आहे. लिंग समानता म्हणजे काय, जेंडर इक्वॅलिटी ज्याला आपण म्हणतो. आपण बघितलं की आपला जो काही देश आहे किंवा आपला देश किंवा जगात ती बघितलं समाज, युजली आपल्या देशात बघितलं जातं की जो पॅट्रियार्की, पुरुष प्रधानता आहे. मग अशा याच्यात आपल्याला खूप वेळा असं बघा की जे पॅट्रियार्की एक्सरसाइज करते एखाद्या समाजामध्ये, त्या समाजामध्ये लहानपणीपासूनच कुठं ना कुठं म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली आई वडिलांचे जे विचार आहे की कुठं ना कुठं ते मुला मुलींमध्ये भेदभाव करतात. आणि त्या कारणाने मग त्यांच्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, पुढील पिढ्या, म्हणजे त्या घरात जर एखादा मुलगा किंवा मुलगी असेल तर तो मुलगा स्वतःला श्रेष्ठ समजतो एखाद्या स्त्रीपेक्षा किंवा पुरुषांपेक्षा, आणि मुलगी स्वतःला इतकी दाबून घेते की नाही बाबा हे काम आमचं नाही, बाहेर जाण हे करण्याचं काम आमचं नाही आहे, किंवा पुरुष हे काम करतात, महिलांना हे जमत नाही. तर ती संकुचित असा एक विचार तिचा बनून जातो स्वतःविषयीचा. करेक्ट? मग स्वतःला ती इतकी अंडर कॉन्फिडंट फील करते पुढे जाऊन. आणि हे जे काही व्यक्ती म्हणजे मुलं किंवा पुरुष असतात ना, ते स्वतःला इतके सुपिरियर समजतात की ते बाबा मुलीचं हे काम नाही, मुली गौण आहेत, अशा प्रकारे. पण काही समाजात जर आपण बघितलं, लहानपणीपासून जर पालकांनी जर असं म्हटलं की नाही, मुलगा आणि मुलगी समान आहे, जे मुलांना दिलं चाललंय तेच मुलीला दिलं चाललेलं आहे, मग अशा याच्यात मुलाच्या मनात तो भाव कधीच निर्माण होत नाही की मुलगी ही कनिष्ठ आहे, किंवा मुलीच्या मनात कधीच असा भाव निर्माण होत नाही की मुलं किंवा पुरुष हे जास्त श्रेष्ठ असतात. म्हणजेच काय की लिंग समानता, जेंडर इक्वॅलिटी हेही आपल्या पालकांद्वारेच, आपल्या कुटुंबाद्वारेच रुजवल्या जाऊ शकते. क्लिअर? मुलगा आणि मुलगी यांना समान संधी दिल्या समानतेची भावना विकसित होते. असं होणार नाही की बाबा मुलगी अंडर कॉन्फिडंट राहून जाईल आणि मुलगा स्वतःला खूप जास्त श्रेष्ठ समजायला लागेल. क्लिअर? पुढे लिंगभेदाच्या रूढ कल्पना कमी होतात. जे आतापर्यंत चालत आलेलं आहे की बाबा पुरुष श्रेष्ठ, मुलगा श्रेष्ठ, मुली किंवा महिला या कनिष्ठ असतात किंवा तितक्या जास्त आपण म्हणतो की त्या लेवलला नसतात मुलांच्या, मुली किंवा पुरुषांच्या, अशा ज्या रूढ कल्पना आहे या कमी होतात. उदाहरण,
मुलगा आणि मुलगी दोघांनीही घरातील कामांमध्ये समान सहभाग देणे, यामुळे लिंग समानतेचे मूल्य रुजवले जाते. किंवा तुम्ही उदाहरण देऊ शकता की मुलालाही ज्या शाळेत टाकला चाललेला आहे त्या शाळेत जर मुलीला टाकलं तर त्याला जर इंग्लिश मिडियम किंवा हायर लेवलचं एज्युकेशन दिलं चाललेलं आहे आणि मुलीलाही त्याच लेवलचं दिलं चाललेलं आहे, याच्यातनं काय निर्माण होतं की बाबा नाही, माझ्या घरात माझे आई वडील दोघांनाही समानच मानतात. ठीक आहे, क्लिअर. पुढे पर्यावरणीय व नागरी मूल्य, पुन्हा एकदम इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट. एन्व्हायरमेंटल अँड सिव्हिक व्हॅल्यूज याही आपल्या कुटुंबाद्वारेच रुजवल्या जातात. जसं की कुटुंब पर्यावरण संवर्धन, जबाबदार नागरिकत्वाची जाणीव करून देते. म्हणजे काय की कुठेही कचरा फेकू नये, तुम्ही प्रॉपर कचऱ्याची विल्हेवाट जर लावत असाल, त्यांना जर डस्टबिन मध्येच कचरा फेकायला लावत असाल मुलांना, पालकच स्वतः अशा पद्धतीने सगळा आपला परिसर जर स्वच्छ ठेवत असेल, झाडांची जपवणूक करत असेल, कुठे ना कुठे मुलांमध्येच ते मूल्य रुजवले जातात आणि अशा प्रकारे पर्यावरणीय नागरी मूल्य रुजले जातात. पण एखादा कुटुंब समजा जर काही विचार करत नाही, घेतला कचरा आणि बाजूला काहीतरी प्लॉट खाली आहे त्यांच्या घराच्या, तिथे कचरा टाकून दिला, रस्त्यावर फेकून दिला, मुले काय करतात, घेतला कचरा रस्त्यावर फेकला. म्हणजेच काय की अनुकरण करतात, जसं मी तुम्हाला सांगितलं. म्हणून अशा सारखे जे मूल्य आहेत पर्यावरणीय नागरी मूल्य हे कुटुंबाद्वारेच रुजवले जातात. उदाहरण मिशन लाईफ. आता एक मिशन लाईफ म्हणून एक मिशन आहे किंवा प्रोग्राम आहे, त्या अंतर्गत कुटुंबांनी प्लास्टिकचा कमी वापर करणे, कचऱ्याचे वर्गीकरण, पाण्याची बचत यासारख्या सवयी अंगीकारल्याने मुलांमध्ये पर्यावरणीय नैतिकता विकसित होते. भरपूर काही पॅरेंट्स असे बघा ज्यांना पर्यावरणाची खूप चिंता असते. आता आपण भरपूर काही उदाहरणं बघितले, जसं की मुंबईमध्ये आरे कॉलनी होतं, तिथलं जे काही आपलं एक जंगल आहे, छोटं जंगल आहे, करेक्ट, वन आहे, तर ते तोडण्यासाठीचा जो एक विरोध केला गेला लोकांकडनं, नागरिकांकडनं, तर त्यामध्ये मुलंही सामील झालेत, करेक्ट, यंग मुलं सामील झालेत. त्या पलीकडे आपण तपोवन नाशिकचं बघितलं, त्यामध्येही झालेत. किंवा तुम्ही नागपूरला बघाल, इकडे एक अजनी कारशेड म्हणून आहे, त्याचं डेव्हलपमेंट चालू आहे, तर त्यामध्ये इतकं चांगलं त्यामध्ये जंगल आहे. किंवा मग तिथेच आपल्याला आमराई म्हणून एक जंगल आहे, या जंगलाला तोडण्यासाठी म्हणजे ते एक्सटेन्शन, रोड एक्सटेन्शन झालं किंवा इतर विकास कामं करण्यासाठी ते झाडे तोडल्या जात होती. त्याच्या अगेन्स्ट काय केलंय की जे पालक होते किंवा जे वयस्कर असे लोक होते त्यांनी लढा दिला, त्या कारणाने मुलंही त्यामध्ये सामील झाले आणि त्यांच्यामध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण झाली. क्लिअर, हे आपण बघतो आहे. त्यानंतर पुढील आहे डिजिटल नैतिकता, अतिशय महत्वाचं. मी अजूनही सांगतोय की बघा फरक कुठे पडतो, एक्स्ट्रा मार्क कुठे पडतात. 7 पॉईंट आहे ना, जवळपास हे 7 पॉईंट ना सगळे लिहितील पहिल्यापासून तर 7 पॉईंट. काय लिहिणार नाही मी सांगतो, काय लिहिणार नाही तर असे पॉईंट लिहिणार नाही विद्यार्थी. आणि हे कंटेम्पररी असतात, हे आत्ताच्या जगातले घडणाऱ्या गोष्टी आहे, ज्या पूर्वीच्या जगात तेवढ्या रिलिव्हंट नव्हत्या. पूर्वीच्या कुटुंब संस्कारामध्ये त्या महत्वाच्या नव्हत्या, पण आताच्या कुटुंब संस्कारामध्ये महत्वाच्या झालेल्या आहेत, कारण याच्यासोबत नैतिकता आता जोडली गेलेली आहे. डिजिटल नैतिकता, असे पॉईंट तुम्हाला लिहिता आले पाहिजे. असे पॉईंट जर लिहिता येत असेल तर समजून जा तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि दिसतं की बाबा लिहिणारा व्यक्ती म्हणजे उत्तर लिहिणारा व्यक्ती हा अवेअर आहे, हा अपडेटेड आहे आणि त्याला या गोष्टी कळतात. या पूर्वीचे पॉईंट ना सगळे लिहितील, पण असे पॉईंट लिहिल्या जात नाही. अशा पॉईंटसाठी तुम्हाला एक्स्ट्रा रिडिंग, एक्स्ट्रा समज निर्माण करावी लागतं. काय आहे पॉईंट, एक वेळा बघून घ्या. डिजिटल नैतिकता म्हणजे काय, तर बेसिकली आपल्याला माहिती आहे की अख्खं जग आता डिजिटल बनत चाललेलं आहे. मग अशा याच्यात पालक मुलांना तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याचे मार्गदर्शन करते. कारण काय की तुमच्या हातात, मुलांच्या हातात, लहान मुलांच्या हातात आजकाल मोबाईल आलेले आहेत, कम्प्युटर ते बघतात. मग अशा याच्यात अनैतिकता त्यांनी करू नये त्या डिजिटल तंत्रज्ञानासोबत, किंवा त्यांनी फ्रॉड करू नये त्या तंत्रज्ञानासोबत, कुणाची फसवणूक करू नये त्या तंत्रज्ञानासोबत, कुणाला उगाच वेटीस धरू नये त्याच्यासोबत, त्याचा गैरवापर करून एखाद्याला आपण म्हणतो की त्याची बदनामी करू नये. क्लिअर होतं खूप वेळा सोशल मीडिया मिळालं म्हणून लहान मुलं म्हणजे इतके रॅडिकल झालेले आहेत की लहान मुलं इतके हेट्रेट पसरवतात आहे की त्यांना ते कळत नाही की बाबा त्याच्यामुळे काय त्याचे परिणाम होतील. आणि त्या कारणाने काही लहान मुलांचा इतका म्हणजे आपण म्हणू शकतो की या डिजिटल तंत्रज्ञानाचा इतका वाईट परिणाम होता कुठल्याही लहान मुलांच्या विचारसरणीवर, की ते मुलं आतमध्येच असं जो म्हणतो ना भेदभावाची भावना किंवा हेट्रेड, रागाची भावना त्यांच्यात रुजल्या जात आहे. करेक्ट, म्हणजेच काय सोशल मीडियावर ते काय कन्झ्युम करतात, काय बघतात, या सर्वांचा जर वापर कसा केला गेला पाहिजे, त्यालाच आपण ज्युडिशियल यूज म्हणतो. करेक्ट, तर हा जो काही यूज आहे हा जर प्रॉपरली केला तरच त्या तंत्रज्ञानात त्याला फायदा करून घेता येईल. म्हणजे काय वाईट आणि काय नाही याचं जे डिजिटल नैतिकता आहे ही आपल्या कुटुंबाद्वारे दिल्या गेली तर त्याच्यावर चांगले संस्कार होऊ शकतात. तर पालक मुलांना तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याचे मार्गदर्शन करतात. उदाहरण, मुलांना सोशल मीडियातील माहिती पडताळून पुढे पाठवणे, सायबर बुलिंग टाळणे व ऑनलाईन गोपनीयतेचा आदर करणे शिकवल्यास डिजिटल नैतिकता विकसित होते. क्लिअर, मी अजूनही सांगतोय की असे पॉइंट कोणीच लिहत नाही, तुम्हाला लिहायला पाहिजे. तुम्ही जर लिहिले, मी हमखास सांगतो तुम्हाला 1 मार्क जास्त मिळणार.
कारण असे पॉईंट एक्सपेक्टेडच नाही आहे की इझिली कोणी लिहिणार. रटवलेले पॉईंट सगळे लिहितात. तुम्हाला थोडं पुढे जाऊन, एक पाऊल पुढे जाऊन अशा पॉईंटचा विचार करायचा असतो. कळालं का? तर हे 8 पॉईंट होते जे आपल्या कुटुंबाद्वारे आपल्यावर संस्कार केले जातात आणि त्याद्वारे रुजवले जातात. पुन्हा एकदा मी यावर रिव्हिजन करून देतो की कुठले असे पॉईंट होते. पहिला पॉईंट आदर्श आचरण, रोल मॉडेलिंग. पालकच आपल्या मुलांचे काय म्हणतात तर आदर्श आचरण म्हणतात आणि कुटुंबाद्वारे मूल्यांची रुजवण होते. पुढे नैतिक व चारित्र्य शिक्षण शिकवलं जातं, काय योग्य काय योग्य नाही या गोष्टी. त्यानंतर भावनिक विकास होतो, इमोशनल डेव्हलपमेंट होतं. जसं की मी पहिले सांगितलं की लहानपणीपासून तुम्ही आजारी वगैरे पडले आणि तुमची जर काळजी कोणी घेतली तर तुम्हाला दिसतं की माझे आई वडील माझी काळजी करतात, माझे भावंड माझी काळजी करतात, तर मग तुमच्यामध्ये त्या भावना निर्माण होतात आणि तुम्ही मग आपल्या आई वडिलांची, आपल्या समाजाच्या विषयी तशा भावना निर्माण करता. त्यानंतर सांस्कृतिक व सामाजिक मूल्य, खूप सारे असे आपले प्रोग्राम आपल्या कुटुंबामध्ये होते, सण साजरे केले जातात, उत्साह साजरे केले जातात, तो उत्सव साजरे वगैरे केले जातात. तर मग अशा ह्याच्यात त्याचाच किंवा मग आपण दुसऱ्यांच्या उत्सव जे होतात त्यांच्यामध्ये सहभागी होतो. त्यातनं मग आपण म्हणतो की जे एक कल्चरल व्हॅल्यूज आहे, ठीक आहे, सांस्कृतिक भावना आहेत ती वाढीस तर लागते. त्यानंतर आपण म्हणतो की सहिष्णुता, ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्यांच्या विविधतेचा आदर. तर अशा पद्धतीने पुढे आहे की जबाबदारीची शिस्त, रिस्पॉन्सिबिलिटी अँड डिसिप्लिन. याही गोष्टी शिकवल्या जातात. तुम्हाला लहानपणीपासून काही ना काही टास्क दिले जातात, कुठल्या ना कुठल्या गोष्टींची जबाबदारी दिली जातात, त्यातनं तुमच्यात मूल्यांची रुजवण होते. पुढे म्हणजे काय, लिंग समानता, महत्वाचा पॉईंट, खूप जण लिहिणार नाही, ठीक आहे. तर लिंग समानता ही आपल्या लहानपणीपासूनच जर पालकांनी मुला मुलींमध्ये भेदभाव केला नाही तर मुला मुलीमध्ये तो असा भावच निर्माण होत नाही. मुलामध्ये श्रेष्ठत्वाचा भाव निर्माण होत नाही आणि मुलीमध्ये गौणतेचा भाव निर्माण होत नाही. पुढे पर्यावरणीय व नागरी मूल्य हे रुजवले जातात. तुम्ही जर कचऱ्याची विल्हेवाट जर आपले पालक बरोबर लावत असतील, उगाच कुठेच रस्त्यावर खाली आहे म्हणून फेकून देत नसेल, तर मुलगा त्याचं अनुकरण करणार नाही किंवा मुलगी त्याचं अनुकरण करणार नाही. जिथे तो कचरा फेकायला पाहिजे तिथेच फेकला जाणार. करेक्ट. त्यानंतर डिजिटल नैतिकता, अतिशय महत्वाचा पॉईंट. मी वारंवार सांगितला की असे पॉईंट लिहिला जात नाही तर पालकांनी की तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, ठीक आहे, तर याबद्दल जर समज निर्माण केला तर डिजिटल नैतिकता निर्माण होते. आता सगळ्यात शेवटी तर निष्कर्ष काय असू शकतो, तेच पुन्हा एकदा की आपण जे काही लिहितो, जो काही प्रश्न होता त्या प्रश्नाचा जो गाभा आपण लिहिलेला आहे त्याच एक सार म्हणजे निष्कर्ष आहे. तर निष्कर्ष इथे काय असू शकतो, तर एक तर कळतं आपल्याला की बाबा आपण लिहिलं महत्व कुटुंबाच्या संस्काराचं किंवा कुटुंबाचं नैतिक मूल्य रुजवण्यासाठी. करेक्ट. मग अशा याच्यात कुटुंब हे मूल्य निर्मितीचा मूलभूत पाया आहे. कुटुंबाचा द्वारेच काय होतं तर मूल्य रुजवले जातात, तो पाया आहे. वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगातही नैतिक व्यक्तिमत्व आणि संवेदनशील समाज घडविण्यासाठी सुदृढ कुटुंब मूल्ये अपरिहार्य आहे. कितीही जग डिजिटल होऊ द्या, पण नैतिक मूल्य जर रुजवायचे असेल तर कौटुंबिक मूल्यांचं जे काही संस्कार होत चाललेले आहेत, करेक्ट, कौटुंबिक मूल्य हे अपरिहार्य आहे. जसं महात्मा गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित कर. स्वतःला जर शोधायचं असेल ना, दुसऱ्यांच्या सेवेत समर्पित करा. तर समर्पित करणे अशा सेवाभाव, करुणा, प्रामाणिकपणा, नैतिकतेची बीजे हे सर्वप्रथम कुटुंबातच रुजले जातात. गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे की स्वतःला जर शोधायचं असेल तर दुसऱ्याची काय करा, सेवा करा. मग ती सेवा त्याचप्रमाणे समजा जर आपण सेवाभाव, करुणा आणि प्रामाणिकपणा, नैतिकतेची बीजे सर्वप्रथम हे कुटुंबातच रुजवली जातात. प्रश्न अगदी सोपी होता, पण त्याला तुम्हाला अशा पद्धतीने फ्रेम करायचं होतं की दिसलं पाहिजे की तुम्ही कसा विचार करता, तुमची समज कशी आहे या सगळ्या गोष्टींना घेऊन, आणि ते उत्तर कसं इथिक्सचं वाटतं. पुन्हा एकदा, बाकी तर आपला स्ट्रक्चरचा खेळ आहे. स्ट्रक्चरच्या खेळामध्ये आपण तेच म्हणतोय की बाबा इंट्रोडक्शन लिहिलं पाहिजे, ठीक आहे. बघा, इंट्रोडक्शन लिहिलं पाहिजे, ठीक आहे, इंट्रोडक्शन लिहिलं, आपण प्रस्तावना लिहिली, त्यानंतर मग आपण जेव्हा मेन बॉडी, मुख्य भाग जेव्हा लिहितो तिथे तुमचं हेडिंग असलं पाहिजे, सब हेडिंग असलं पाहिजे, बुलेट पॉईंट मध्ये लिहिलं पाहिजे, उदाहरणं दिली पाहिजे. या गोष्टी तर महत्वाच्या आहे. हे स्ट्रक्चरली तुम्ही तर तयार व्हा. त्यानंतर निष्कर्ष लिहिला पाहिजे, पण लिहिताना तुमचं उत्तर हे प्रगल्भ दिसलं पाहिजे. प्रगल्भ म्हणजेच क्वेश्चनची जी डिमांड आहे त्या डिमांडला घेऊन तुमचं ओव्हरऑल डायनामिक असा विचार त्यामध्ये जर तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न जर केला, डेफिनेटली मी सांगतो तुम्हाला मार्क चांगले मिळणार. वन साइडेड उत्तर लिहून होणार नाही, किंवा 1-2 पॉईंटवरच खूप भर दिला आणि बाकी पॉईंटला तुम्ही जर दोन पद्धतीने काहीतरी 2-3 लाईन लिहून सोडून दिलं, असं करू नका. प्रत्येक पॉईंटला तुम्हाला इक्वली लिहायचं आहे. जसं आता मी पहिला पॉईंट लिहिला, 2 ओळीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलं, एक उदाहरण दिलं. त्यानंतर इथे पुन्हा दुसरा पॉईंट आहे, पुन्हा 2 ओळीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन, उदाहरण आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट 2 लाईनमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन, उदाहरण दिलं. म्हणजे प्रत्येक पॉईंट हा इक्वली काय एक्सप्लेन केला गेलेला आहे. म्हणजे उत्तरही तुमचं बॅलन्स असलं पाहिजे. नाही तर असं नको असायला पाहिजे की बाबा मी आदर्श आचरणावरच अर्ध पेज लिहून टाकलं आणि बाकी पॉईंट काहीतरी एक लाईन लिहून ठेवल्या.
बॅलेन्स, प्रत्येक पॉइंटला इक्वल वेटेज देत चला. जर बॅलेन्स असं उत्तर जर दिसत असेल तुमचं, प्रत्येक पॉइंटला जर इक्वल वेटेज दिलेलं तुमचं स्ट्रक्चर आन्सर दिसत असेल, तर मग तुम्हाला मार्क पडतात. करेक्ट. आणि ही गोष्ट अचानक होत नाही. काय होतं ना, कधी कधी मी तुम्हाला सांगतो की चुका कुठं होत्या विद्यार्थ्यांच्या उत्तर लेखनामध्ये, की विद्यार्थी एखाद्या पॉइंटला ना ओव्हर एक्सप्लेन करून देतो आणि बाकी काहीतरी 2-3 लाईन देतो. ती सवय करून घेऊ नका. आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस याच्यासाठी करतोय की उत्तर लेखनामध्ये पहिले स्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे. स्ट्रक्चरली व्हिजिबली मला ते कसं दिसतं, वाचणार तर मी नंतर. एखादा जो काही व्यक्ती आहे जो तुमचा चेकिंग करतो आहे उत्तर, तो त्याला नंतर वाचतो, पण त्याला दिसताना ते कसं दिसतंय, दिसताना एकदम प्रॉपर इव्हन दिसतंय का, प्रॉपर त्याची प्रस्तावना दिसतंय का, त्यानंतर हेडिंग आहे, सब हेडिंग आहे, त्यानंतर बुलेट पॉइंट आहे का, मग त्यानंतर अंडरलाईन तुम्ही प्रॉपर केला आहे की नाही, त्यामध्ये उदाहरणं तुम्ही दिली आहे का, या गोष्टी. मग आणि इव्हन रीतीने इक्वली प्रत्येक पॉइंट तुम्ही प्रॉपर एक्सप्लेन केला आहे का, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही बघता किंवा दाखवण्याचा प्रयत्न करता, तर मग तुमचं उत्तर हे इतकं सुंदर दिसतं. आणि त्यातल्या त्यात आतमधले लिहिलेले पॉइंट हे डायनामिक असेल, प्रगल्भ असा विचार तुमचा दाखवत असेल, तर डेफिनेटली तुम्हाला मी सांगतोय की 10 पैकी 6 मार्क मिळणारच, मिनिमम 6 मार्क मिळणार. क्लिअर. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे. मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. अगदी सोपी प्रश्न होता, इतका कठीण प्रश्न नाही आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे. या पुढील लेक्चरमध्ये आता आपण पुन्हा नवीन एका क्वेश्चन सोबत येऊया. तोपर्यंत तुम्हाला जर नोट्स बनवायचे असतील तर या उत्तरामधून नोट्स तुम्ही बनवू शकता. टायटल आपलं एकच ठेवायचं की मूल्य रुजवण्यात कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा. इतकेच पॉइंट लिहा. तुम्हाला जर प्रस्तावना लिहून ठेवायची असेल लिहू शकता, पण रिव्हिजनसाठी तुम्ही याला आणखी शॉर्ट करू शकता. हे मॉडेल आन्सर आहे, याला तुम्ही आणखी कन्साइज करून करू शकता. क्लिअर. आय होप की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कळालेलं असेल. आपण इथंच थांबतोय. उद्या पुन्हा एका प्रश्नासोबत आपण येऊया. थँक्यू व्हेरी मच.